सर्वांना माझा मैत्रीपूर्व जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच आकाशात उडान नाकारलेल्या पक्षाला गरुडाचे सामर्थ्य देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे विनम्र अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास माझे पंचम प्रणाम. आज भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा माणगाव यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील 11वे पुष्प आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्यापूर्वी मी माझा परिचय करून देते. माझे पूर्ण नाव प्रतिमा गौतम कुमार काळे. तर आजचा आपला विषय आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख. भीमराव आंबेडकर हा लाखात नाही तर जगात एक होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचे पूर्ण नाव होते. बालपणापासूनच वडिलांनी भीमरावांना चांगली पुस्तके वाचण्याचा छंद लावला. व्यायामाने जसे शरीर घडते तसेच वाचनाने मस्तक सुधारते हे भीमरावांच्या अंगी रामजीबाबांनी पुरेपूर उतरवले. त्यांचे ग्रंथ वाचनाचे वेळ हे अजब होते. ते ग्रंथालयात ग्रंथ वाचण्यासाठी सर्वात अगोदर जात व सर्वात शेवटी बाहेर पडत असत. त्यांचे असे मत होते, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे. हे बाबासाहेबांनी मनोमन ओळखले. लहानपणापासूनच भीमराव अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्या काळी अस्पृश्यतेचे विषारी पीक डौलाने डोलत होते. त्यास मुळापासून उखडून टाकण्याचा पक्का निर्धार करून बाबासाहेबांनी संघर्ष करण्याचे ठरवले. जगात असे अनेक विद्वान होऊन गेले. त्यापैकीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे एक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच संघर्षाकडून उत्कर्षाकडे जाणारे महाऊर्जा स्रोत, महाज्ञानी म्हणून गणले गेले आहेत. त्यांचे ज्ञान, त्यांची विद्वत्ता जगात गाजली आहे. सर्व जगाने त्यांचा गौरव केला. सर्व गुणसंपन्न महान विद्वानात त्यांची गणना झाली. जगातील महान देशात जगप्रसिद्ध विद्यापीठात त्यांनी 18 तास अभ्यास केला. सन
2004मध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाली होती. तेव्हा कोलंबिया विद्यापीठाने एक कार्ड प्रसिद्ध केले. ते म्हणजे 250 वर्षाच्या कार्यकाळात ज्या विद्वान विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले त्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली गेली. जगाला नवीन ज्ञानाचे दालन कोलंबिया विद्यापीठाने सुरू केले. विद्वान विद्यार्थ्यांची यादी तयार केल्यानंतर त्यात भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. त्या विद्यापीठाच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्यात आला. त्या पुतळ्याच्या खालील शिलालेखावर सिम्बॉल ऑफ नॉलेज असे शब्दांकित केले गेलेले आहे. 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित केली गेली. त्यात व्हाय नॉट नोबेल प्राईज टू डॉक्टर B.R. आंबेडकर अशा शीर्षकाच्या लेखनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या बौद्धिक महानतेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च कोटीचे ज्ञान, लिखाण, तत्वज्ञान अर्थात आंबेडकरवाद म्हणून अधोरेखित झाला आहे. म्हणून 14 एप्रिल हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जगात पाळला जात आहे. बाबासाहेबांचे महान अस्तित्व म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानात बौद्ध धम्मातील स्वतंत्रता, समता व बंधुता आणि न्याय अशा 4 सूत्रात लोकशाही जीवनमूल्याची भारतीय संविधानाचे मूलभूत तत्वज्ञान आहे, जे दुसऱ्या कोणत्याही देशाच्या संविधानात आपल्याला बघायला मिळत नाही. भारताच्या संविधानानंतर जगातील अनेक देशाच्या संविधानात ही 4 तत्त्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. ती म्हणजे सन 1978मध्ये स्पेन देशाच्या संविधानात, तसेच सन 1988मध्ये ब्राझील देशाच्या संविधानात, सन 1998मध्ये बल्गेरिया देशाच्या संविधानात आणि सन 2004मध्ये कतार देशाच्या संविधानात या 4 देशांनी आपल्या देशाच्या संविधानात भारतीय संविधानातील 4 मूल्य जोपासणारी सूत्रे घेतली आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की डॉक्टर आंबेडकर हे संपूर्ण विश्वामध्ये उत्तुंग बुद्धिमत्तेचे तत्त्वज्ञ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी महानता सिद्ध होते की भारताच्या संविधानानुसार आधारित 18 देशांच्या संविधानात आरक्षणासह आदिवासी समूहाचे अधिकार सुरक्षेसाठी केलेली कायद्यात तरतूद असे 2 आहेत. ते म्हणजे कॅनडा, संयुक्त राष्ट्रसंघ, युक्रेन, हंगेरी, क्युरेशिया, इटली, नॉर्दर्न आयर्लंड, इजिप्त, नॉमिबिया, फिजी आयलंड, दक्षिण आफ्रिका, युगांडा, इस्रायल, जॉर्डन, सिंगापूर, मलेशिया, बांगलादेश या सर्व देशाची समतोल विकासाची वाटचाल भारताच्या नंतर केलेली आहे. हे आंबेडकरवादाचे वैश्विक अस्तित्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अजून एक महानपण म्हणजे ती जगविख्यात अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी अर्थशास्त्रातील MA, PhD, MSc, DSc या पदव्या मिळवल्या. त्यामधील MA ही पदवी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून मे 1915 साली एन्सिएंटा इंडियन कॉमर्स हा प्रबंध लिहून मिळवली. तसेच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने 1916मध्ये त्यांच्या नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या प्रबंधास PhD ही पदवी प्रदान केली. त्यानंतर 1921मध्ये इंग्लंडमधील लंडन विद्यापीठात असताना आताचे नाव आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेने त्यांना त्यांच्या प्रोव्हिजनल सेंट्रल झोन ऑफ इंडिया फायनान्स इन ब्रिटिश इंडिया फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधास MSc ही पदवी दिली. तर ऑक्टोबर 1923मध्ये त्यांना द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज त्यांचे मराठीमध्ये भाषांतरही झालेले आहे. रुपयाची समस्या, त्यांचा उगम व त्यांचे निरसन. त्याचे एकूण पृष्ठ आहेत 279. खंड 6 या प्रबंधास त्यांना DSc ही पदवी प्राप्त झाले. अर्थशास्त्रातील ही सर्वात महत्त्वाची पदवी आहे. ही पदवी घेणारे डॉक्टर बाबासाहेब हे पहिले भारतीय आहेत. त्यामुळे त्यांचे नाव जगात गाजलेले आहे. त्यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या प्रबंधास अर्थतज्ज्ञ प्रोफेसर सेलिंगमन यांची प्रस्तावना लाभली आहे. त्या प्रस्तावनेत प्रोफेसर सेलिंगमन म्हणतात,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाताळलेला प्रश्न जगातील अर्थतज्ज्ञांच्या चर्चेतील एक महत्त्वाचा विषय आहे. यावरून आपल्याला कळते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील ज्ञान हे किती उच्च कोटीचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या ग्रंथाचा आधार घेऊन 1 एप्रिल 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. म्हणून भारतात आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलपासून सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर बरेचसे लेखन हे विपुल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ, पुस्तके, प्रबंध आणि स्फुटलेखे, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांचे पूर्ण झालेले एकूण 22 ग्रंथ आणि पुस्तिका, 10 अपूर्ण राहिलेली ग्रंथ, 10 निवेदने किंवा साक्षी पुरावे, 10 शोधनिबंध, लेख आणि परीक्षणे हा एवढा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इंग्रजी लेखनाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारशी या भाषा जाणणारे विद्वान होते. बाबासाहेबांचे बहुतांश लेखन इंग्रजीत, काही मराठीत आणि काही अनुवाद केलेले इतर भाषेतही आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा, समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. महाराष्ट्र शासनाने भाषण व लेखनपर्यंतचे एकूण 22 खंड प्रकाशित केले आहे. अजून खूप व बरेचसे लेखन प्रकाशित आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला 42 खंड देखील अपूर्ण पडतील असे महाराष्ट्र शासनाचे म्हणणे आहे. मल्याळम भाषेतही बाबासाहेबांचे साहित्य 4 खंड प्रकाशित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केलेली नाही. त्यांचे साहित्य मुळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनावर तयार झालेले आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा एक विषय बनले आहे. त्यांच्या लेखन साहित्यांचे विविध प्रकारे आपल्याला विभाजन करता येईल. 1. धर्मविषय ग्रंथ, साहित्यविषय ग्रंथ, अर्थविषय ग्रंथ, राज्यशास्त्रविषय ग्रंथ, कायदाविषय ग्रंथ, मानवशास्त्रविषय ग्रंथ. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार व संपादकही होते. त्यांनी काढलेल्या वृत्तपत्रे मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत. तसेच बाबासाहेबांनी लिहिलेली काही ग्रंथ त्यांच्या हयातीत प्रकाशित झाली तर काही त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित होऊ शकले. त्यांची काही गाजलेली पुस्तके अशी आहेत: हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग, बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन, फ्युचर ऑफ पार्लमेंट डेमोक्रॅसी, बुद्धिझम अँड कम्युनिझम, रिडल्स इन हिंदुझम, हू वेअर शूद्राज, वेटिंग फॉर विजा, ॲनिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारतीय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आपल्यामध्ये आहेत ते त्यांच्या साहित्य संपदेतून, त्यांच्या विचारातून. तसेच डॉक्टर बाबासाहेबांच्या काळात त्यांच्या इतकी उच्च विभूषित व्यक्ती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातही उपलब्ध नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MA, PhD, DSc, LLB, डॉक्टर ऑफ लिटरेचर, बॅरेट लॉ एवढ्या पदव्या त्यांच्याकडे होत्या. कोणत्याही विद्यापीठांसाठी बाबासाहेबांसारखा आदर्श विद्यार्थी शोधून सापडणार नाही. त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर या देशातल्या गरीब असलेल्या जनतेचा उद्धार करण्यासाठी, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, स्त्रियांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी, शिक्षणाच्या प्रसारासाठी, तसेच कायदेविषय राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी मला वाटतं ज्ञानाचा असा सदुपयोग दुसरा कोणीही करणार नाही. आणखीन सांगायचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथाची आवाळ होऊ नये म्हणून खास पुस्तकांसाठी घर बांधले. ते म्हणजे राजगृह होय. राजगृहाचा वरचा मजला हा केवळ आणि केवळ फक्त पुस्तकांसाठीच होता. त्या ठिकाणी घरातील व्यक्तींची लुडबुड ही बाबासाहेबांना खपत नसे. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चरित्रग्रंथ, राजकारण, धर्मग्रंथ अशा अनेक प्रकारचे ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयात उपलब्ध होते.
त्यांच्या ग्रंथालयात जवळपास 50,000पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह होता. हा जगातील सर्वात मोठा वैयक्तिक साठा होता. तत्कालीन अनेक उद्योगपतींनी त्यांचा हा ग्रंथसंग्रह वाटेल त्या किमतीला विकत घेण्याची तयारी दर्शवली. पण अर्थातच बाबासाहेबांनी हा अनमोल ठेवा विकला नाही. म्हणून या ज्ञानाच्या अथांग सागराला तसेच ज्ञानाचे प्रतीक असलेल्या महामानवास माझे त्रिवार वंदन करून मी इथेच थांबते. आज भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा माणगाव यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील 11वे पुष्प मला इथे सादर करण्याचा त्यांनी मान दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.